मराठा आरक्षणावरून काढलेल्या जीआरवरून छगन भुजबळ यांची नाराजी, कॅबिनेटला छगन भुजबळांची अनुपस्थिती, मंत्रिमंडळ बैठकीवर भुजबळांचा बहिष्कार। कालच्या जीआरबाबत ओबीसी नेते कार्यकर्त्यांच्या मनात शंका, कोण हरलं का, कोण जिंकलं का याचा विचार करतोय। या निर्णयाबाबत कुणालाच अपेक्षा नव्हती। मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। ओबीसी समाजासाठी उपसमितीची नियुक्ती, मंत्रिमंडळाचा निर्णय, सरकारचा ओबीसी समाजाला दिलासा, सरकारमधील प्रत्येक पक्षाचे 2 मंत्री समितीत असणार। जीआरमध्ये मराठ्यांचं हित नसतं तर छगन भुजबळ नाराज झाले नसते, याचा अर्थ सरकारचा जीआर पक्का, काहींना बोलावलं म्हणून पोटदुखी, जरांगेंची प्रतिक्रिया। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व मराठे आरक्षणात जाणार, यात तीळ मात्र शंका नाही। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यासाठी गॅझेटियर, मनोज जरांगेंची माहिती। मी चुकलो तर पुन्हा जीआर काढायला लावीन। उद्या 12 वाजता अभ्यासकांना बोलावले, जर जीआर मध्ये काही बदल असतील तर ते मी करून घेणार, मनोज जरांगे यांची माहिती। सरकारला फक्त मराठ्यांचीच बाजू समजत असेल तर ओबीसींचं आरक्षण संपल्यातच जमा, सरसकट आणि सगळे सोरे शब्द वगळला असला तरी गावातील कुळातील शब्द नमूद केलाय, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। जरांगे समाधानी असतील तर आम्हीही समाधानी, मराठा बांधवांना शिव्या देणारे भाजपचे लोक क्रेडिट घ्यायला लागले, कालचे सगळे श्रेय फडणवीसांचे होते, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना उशिरा सुचलेलं शहाणपण त्यांना नेहमीच उशिरा सुचलं, त्यामुळे त्यांच्या पक्षाची अधोगती होत चालले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा राऊतांवर निशाणा। शिंदे समिती 2 वर्षात कोणत्याच निकषापर्यंत पोहोचू शकली नाही, याचा अर्थ मराठ्यांची फसवणूक होते, हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। विखे पाटलांनी निर्णयाचा फायदा कसा होईल हे सांगावं, मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती, दुर्दैवानं कोणताही निर्णय लागलेला नाही, विनोद पाटलांची प्रतिक्रिया। आंदोलनावेळी विनोद पाटील हे ताज हॉटेलमध्ये झोपले होते, राधाकृष्ण विखे पाटलांची विनोद पाटलांवर टीका। मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर सरकारनं काढलाय, कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रियाही सुलभ होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। नागपुरात ओबीसी समाजाचं आंदोलन, मंत्री अतुल सावे उद्या सकाळी ओबीसी आंदोलकांची भेट घेणार, आंदोलन स्थळी जाऊन ओबीसी समाजातील समजूत काढण्याची सावेंवर जबाबदारी। ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही, हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी तपासण्यासाठी समिती तयार, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। महायुती सर्वांना सोबत घेऊन जाणारं सरकार, ओबीसी संघटनांच्या मनातील प्रश्न दूर केले जातील, मराठा आरक्षणावर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। याआधीही फडणवीस सीएम असतानाच 10% आरक्षण दिलं होतं, उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात आरक्षणाबद्दल शब्दही काढला नाही, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना आरक्षणाबद्दल जास्त माहिती नाही, राज ठाकरेंनी लोकप्रतिनिधी तरी होऊन दाखवावं, एकमेकांवर आरोप करण्याची ही वेळ नाही, नरेंद्र भोंडेकर यांची राज ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजात समन्वय ठेवत तोडगा काढला, हैदराबाद गॅझेटच्या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठा आरक्षणावर मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। मराठा बांधवांना आरक्षण देण्यात फडणवीस यशस्वी झाले, फडणवीसांचा प्रामाणिक उद्देश होता हे दिसून आलं, आरक्षण मिळालं हा आनंदाचा दिवस, नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया। मंत्र्यांना आज वर्षावर स्नेहभोजन असणार, सूत्रांची माहिती, मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री आणि महायुतीच्या आमदारांना स्नेहभोजन असणार, वर्षावरील गणपती दर्शन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम, शिंदे आणि अजितदादाही उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। या निर्णयाला कुठेही दृष्ट लागू नये ही गणरायाकडे प्रार्थना, यामध्ये कुणी राजकीय हेतू ठेवून वेगवेगळ्या युक्त्या करू नये हीच भीती, मराठा आरक्षणावर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू, गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार, डॉक्टरांकडून पुढील 15 दिवस आराम करण्याचा जरांगेंना सल्ला, गॅलेक्सी रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त।
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकूण 9 गुन्हे दाखल। आझाद मैदान पोलीस ठाण्यात 3, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात 2 गुन्हे, जे मार्ग आणि कुलाबा पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 गुन्हा दाखल। MRA मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यातही प्रत्येकी 1 गुन्हा दाखल। आझाद मैदानामध्ये आता पालिकेचे मिशन स्वच्छता, पालिकेकडून हजारो मनुष्यबळ आणि विविध उपकरणांच्या सहाय्याने मध्यरात्रीपासून व्यापक स्वच्छता मोहीम। नांदेडच्या ITI चौकात मराठा आंदोलकांचा जल्लोष, ढोल ताशाच्या गजरात केली गुलालाची उधळण। मराठा आरक्षणावर सकारात्मक निर्णय झाल्याने मराठा बांधवांमध्ये उत्साह। 40 गावात मराठा समाज बांधवांकडून मोठा जल्लोष साजरा। सरकारच्या निर्णयानंतर गुलाल उधळत एकमेकांना साखर भरवत आनंद साजरा। राहुल गांधींकडून अभ्यास सुरू, वोट चोरी हा अनुभव होता, आता हे हायड्रोजन बॉम्ब फोडतील। पुढल्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होईल, संजय राऊतांचा दावा। राहुल गांधींना सर्वसामान्य मतदारांनी अनेक वेळा नाकारलं, राहुल गांधींची चमचेगिरी करणं बंद करा, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची खासदार संजय राऊतांवर टीका। पावसामुळे पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमधील परिस्थिती चिंताजनक, केंद्र सरकारने विशेष मदत जाहीर करावी, राहुल गांधींची मागणी। टॅरिफ लावल्याचं नुकसान अमेरिकेलाच होणार, अमेरिकेच्या निर्णयामुळे भारताला आत्मनिर्भर होण्याची संधी, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटात वाद, शिंदे गटाचे स्थानिक नेते भाजपला डिवचत असल्याचा भाजप सरचिटणीस विजय चौधरी यांचा आरोप, भाजपाचे कार्यकर्त्यांना पुढून शिंदे गटात घेतल्याने वाद। सांगली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणार, प्रारूप प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाची 29 ऑगस्ट रोजी मान्यता, 15 सप्टेंबरपर्यंत हरकती स्वीकारून सुनावणी घेण्यात येणार। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज गवळीची सुटका होणार। शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी जन्मठेप। आरपी आठवले पक्षाच्या कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी, कांबळे यांच्याकडून पक्षाची बदनामी झाल्याचा ठपका, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी काढलं पत्रक। विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, अमरावतीला ऑरेंज अलर्ट, मध्य भारतात जोरदार पावसाची शक्यता, विदर्भात काल दिवसभरात जोरदार पावसाची हजेरी। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी, महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद, पावसाचा जोर ओसरल्यानं पाचगणीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची स्थानिकांची मागणी। धाराशिवच्या उमरग्यामध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान, मुगासह उडीद पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। लातूरमध्ये तलाव ओव्हरफ्लो, ओढ्याला आलेल्या पुरात पिकं वाहून गेली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 15 जणांचा मृत्यू, 1,500 घरांची पडझड, 5,08,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान, 215 जनावरे दगावली, 15,000 व्यक्तींचं बचाव कार्य। वाशिम जिल्ह्यात 8 दिवसात सोयाबीनच्या दरात तब्बल 400 ते 500 रुपयांची घसरण, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती दर 4,100 ते 4,450 रुपयांवर, नवीन सोयाबीन बाजारात येण्याआधीच दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत। नाशिकच्या येवला तालुक्यात रस्ते, सुरेगावात कांद्याच्या रोपांवर अज्ञाताकडून रसायन फवारणी, तणनाशक फवारणीमुळे संपूर्ण रोपं जळून खाक, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण। वडार समाजातील कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना घराच्या जागेचे मालकी हक्क देण्याची मागणी, करमाळा तहसील कार्यालयासमोर वडार पॅन्थर संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन, आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा। 8 महिन्यांच्या बंदीनंतर पर्सनेट मासेमारीला अखेर सोमवारपासून सुरुवात, सोमवारपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या, सद्यस्थितीतही मासेमारीसाठी प्रतिकूल वातावरण, पाऊस आणि वारा याची मच्छीमारांना चिंता। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील पूर्व वैमनस्यातून वाद चव्हाट्यावर, 4 चाकीनं चिरडून एकाची हत्या, आरोपी संतोष पवार फरार, पोलिसांकडून तपास सुरू।
गोंदियाच्या आमगाव पोलीस स्टेशनमध्ये शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक। प्रत्येक शाळेमध्ये पिंक बॉक्स बसवण्याचं आवाहन। पिंक बॉक्स दर शनिवारी उघडण्यात येणार। पिंक बॉक्समध्ये आलेल्या तक्रारीवर तत्काळ कारवाई। भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले रोशन लोळे यांचं जेजुरीत उत्साहात स्वागत। औषण करून वाजत गाजत रोशन लोळे यांचं स्वागत। जळगावात आझाद क्रीडा मंडळाने उभारली अनोखी आरास। देखाव्यातून दिली भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरची माहिती। आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। मल्टी ट्रेडिंग फर्म माध्यमातून गुंतवणुकीच्या रकमेवर परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक। महागडे मोबाईल, 2 महागड्या वाहनांसह 44 लाखांचा मुद्देमाल जप्त। 2 आरोपींना पोलिसांकडून अटक।